छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला कसा मारला होता त्यामुळे तुमच्या बाईने घेतला ब्लड डोनेट करायला छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन. ते बोलतात आपल्या युट्यूब चॅनलचा खूप वाईट झाला. या इकडे चाललोय सकाळ सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरावर. आज शिवजयंती आहे ना भाऊ. जरा तुमचा आजारी आहे 2 दिवस तर तब्येत जरा बिघडले तर आवाज जरा समजून घ्या. या पाय इकडे वाडा भिवंडी रस्ता काय बोलायचं कॉन्ट्रॅक्टरला अख्खी वाट लावून टाकली रस्त्याची. या इकडे पोहोचलो मराठी पाड्यावर. इकडे 2 पॅन भेटलं. उतरल्या लगेच आपल्याला 2 पॅन भेटलं आपलं. ते बोलतात आपल्या युट्यूब चॅनलचा खूप वाईट झाला. कोणी हॅक केला काय माहित. मी बोललो काय नाही झाला त्या गेला आता विसरा सगळा. या पाय इकडे पोहोचलो आता मंदिराच्या पायथ्याशी. या इकडे आलो मंदिराच्या आतमध्ये. जाम गर्दी आहे सगळीकडे. गर्दीच गर्दी आहे बघा इकडे सगळीकडे गर्दी आहे. डायरेक्ट आलो मंदिराच्या आतमध्ये. इकडे रांगेत थांबलो दर्शन घ्यायला. पहिला आपण दर्शन करून घेऊ. यो पाय मी छत्रपती शिवाजी महाराज की जय. या इकडे घेतला फायनली छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन. चला आता तुम्हाला मी सगळा मंदिर एक्सप्लोर करून दाखवतो. कुठं कुठं काय काय कुठं काय नाही. मंदिराच्या आतमध्ये आल्यावर तुम्हाला 2 छोटस मंदिर बघायला भेटतील. पहिला मंदिर आहे तो तुळजाभवानी मातेचा. दुसरा मंदिर आहे तो जिजामातेचा. आलो इकडे मंदिराच्या बाहेर. इकडे ब्लड डोनेटचा कॅम्प लागलाय. या इकडे तुमच्या बाईने घेतला ब्लड डोनेट करायला. पण 2 दिवस बाईचा आजारी आहे तर काय रक्त डोनेट करता नाही येऊ शकत. तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम वगैरे पाहिजे असेल तर ती पण तुम्हाला इथं मिळून जाईल. हे इथं ऑफिस आहे. या ऑफिस मध्ये इथं रजिस्टर करायचा आणि पैसे वगैरे द्यायचे आणि घेऊन जायचे. या इकडे शिवक्रांती प्रतिष्ठानची खतरनाक मध्ये एकदम रांगोली काढले. मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे शिल्पचित्र बघायला भेट. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला कसा मारला होता त्या पण तुम्हाला बघायला भेटेल ते शिल्पचित्रांमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोट कुठे चाटली होती त्या पण तुम्हाला तिथं बघायला भेटेल. तसेच तुम्हाला शिवकालीन शस्त्र बघायला भेटतील जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये युद्धासाठी वापरले जात होते ते. तर गाईज मंदिराची बाहेरची तटबंदी बघा किती भारी दिसते. यो इकडे झाला मोठा ऍक्सिडेंट. बाबा गेला गाडी लावायला तर स्टँड ओढून गाडी खाली पडली. या पाय हे दोघांना काय बोलायचा. जिथं गेलं तिथं मोबाईल नुसतं काढून बघतील काय चाललाय काय नाही हालचाल. जाम गरम झाला होता आणि सकाळपासून जाम भूक पण लागली होती. मग आलो इकडे उसाचा रस प्याला. जरा उसाचा रस पेतो आणि जर बरा वाटेल. हे बघा डबल घेतला मोबाईल काय बोलायचा यांना. तर गाईज तुम्हाला आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर जय शिवराय नक्की कमेंट करा.